नमस्कार मित्रांनो, सध्या राजकीय वर्तुळात राघव चड्ढा यांच्या निलंबनाची आणि त्यांना पक्षातून बाहेर काढल्याच्या बातम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे। पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण एका अशा नेत्याबद्दल बोलत आहोत ज्याने संसदेत खरोखरच सामान्य जनतेचे प्रश्न मांडले। पक्ष कोणताही असो, पण जनतेपर्यंत आवाज पोहोचणे हे एका लोकप्रतिनिधीचे मुख्य कर्तव्य असते। राघव चड्ढा हे केवळ राजकारण करत नव्हते, तर ते सामान्य माणसाच्या खिशाला भिडणारे विषय संसदेत मांडत होते। मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतीपासून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील गैरप्रकरणापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाचे विषय प्रभावीपणे मांडले। त्यांनी रिअल इस्टेट टोकनायझेशन ही संकल्पना तर खरोखरच थक्क करणारी होती, ज्यामध्ये एक सामान्य माणूस सुद्धा मोठ्या मालमत्तेचा छोटासा भागधारक बनू शकतो। असे आधुनिक आणि प्रगत विचार मांडणारे नेते आजच्या काळात दुर्मिळ आहेत। संसदेत केवळ गोंधळ घालणाऱ्या किंवा वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत राघव चड्ढा सारखा अभ्यासू नेता सामान्य जनतेच्या प्रश्नावर बोलताना दिसायचा। एखाद्या समस्येवर संसदेत जनजागृती करणे हाच त्या समस्येचा निवारणाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो। राजकारण कोणत्या पक्षाचे आहे यापेक्षा देशाच्या विकासासाठी आणि संसदेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अशा सुशिक्षित आणि विजन असलेल्या तरुणांची देशाला नक्कीच गरज आहे।